नमस्कार, श्री गणेशाय नमः. मी ज्योतिष योगेश प्रभाकर वर्गे पॉझिटिव्ह न्यूज चॅनलतर्फे तुम्हा सर्वांना सुप्रभात. आज आपण बघणार आहोत दैनिक राशी भविष्य आणि पंचांग. आता दैनिक राशी भविष्य बघताना प्रत्येकाला एक कुतूहल असतं की आपला आजचा दिवस कसा असेल. तर आजचा दिवस कसा असेल हे बघण्यासाठी आपण प्रत्येक राशीचा उहापोह तर करणारच आहोत. त्याचबरोबर एक तुमच्यासाठी सुंदर असा एक सुविचार आपण देणार आहोत. तो व्हिडिओच्या शेवटी असणार आहे, त्यामुळे तुम्ही तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघाल अशी अपेक्षा. तर आज आपण पहिल्या आजचं पंचांग बघूया. आजचं पंचांग बघताना आपण बघूया, आज शालिवाहन शक 1947 चालू आहे. विश्वावसु नाम संवत्सर विक्रम संवत 2081-82. तसंच तिथी जी आहे ती तृतीया आणि 7:33 आणि 7:33 संकष्टी चतुर्थी चालू आहे. त्याचबरोबर आजचा जो चतुर्थीचा चंद्रोदय आहे तो 8:41 आहे. त्याचबरोबर दक्षिणायन हेमंत ऋतू कार्तिक मास चालू आहे. कृष्ण पक्ष चालू आहे आणि शनिवार जे आज सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे. मृग नक्षत्र शिवयोग आहे. विष्टी भव आणि बालकरण आहे. चंद्र आज 2 राशीमध्ये आहे. वृषभ राशीमध्ये आहे तो 11:14 आणि त्यानंतर तो आहे मिथुन राशीमध्ये. आता हे झालं पंचांग. पण त्यानंतर जर आपण विचार करायचा म्हटला तर आज कोणते शुभ मुहूर्त दिवसातले की ज्यावेळेस आपण एक चांगलं किंवा शुभ काम करू शकतो. तर शुभ मुहूर्त जे मी तुम्हाला सांगतोय ते त्या पद्धतीने तुम्ही वाटल्यास नोट करून घ्या. शुभ मुहूर्तामध्ये 4 शुभ मुहूर्त आहेत. शुभ 8:01 सकाळी ते 9:24 नंतर आहे चर, तो 12:11 ते 13:34. नंतर आहे लाभ मुहूर्त, तो आहे 13:34 ते 14:57. नंतर आहे अमृत मुहूर्त, तो आहे 14:57 ते 16:20 तर ही 4 मुहूर्त आहे. ह्या मुहूर्तामध्ये तुम्ही उत्तम कुठल्या प्रकारची खरेदी, नवीन सुरुवात काही करू शकता. आजचा जो राहू काळ आहे की ह्या काळामध्ये कोणतीही शुभ घटना किंवा शुभ गोष्ट करू नये. तो राहू काळ आहे सकाळी 9 ते 10:30 वाजेपर्यंत. तर सकाळी 9 ते 10:30 वाजेपर्यंत कुठल्याही पद्धतीचं शुभ कर्म करू नका. त्याचप्रमाणे जर आपण बघूया आज जन्माला आलेले बाळ याचं कसं भविष्य असू शकेल, तर त्याचा एक अंदाज आपण घ्यायला गेलो तर ते बालक जे आहे ते खूप साहसी वृत्तीचं असेल, कष्टाळू असेल आणि त्याच्यामध्ये एक प्रकारचं वाक्चातुर्य तुम्हाला सापडेल. तर असं आज जन्मलेल्या बाळाचं थोडक्यात भविष्य असेल. तर आजच्यासाठीचा शुभ अंक बघितला तर 4, 6, 7 ज्यांचा मूलांक किंवा भाग्यांक आहे. नंतर शुभ रंग म्हणाल तर आज तुम्ही निळा किंवा काळा रंग धारण करू शकता. शुभ रत्न म्हणाल तर नीलम, ॲमेथिस्ट यासारखी रत्न, पण ही पत्रिका बघूनच ही रत्न तुम्ही धारण करा, ते तुम्हाला जास्त फायदेशीर ठरेल. तर आज आपण आपलं राशी भविष्य जाणून घ्या. दिवसाचं 8/11/2025 आजची तारीख आहे. तर आज आपण सगळ्यात सुरुवातीला घेऊया मेष राशी. मेष राशीचं काय भविष्य बोलतं आज नेमकी, तर उत्तम असं आज यश संपादन करणार आहात आपण. तसेच नोकरी व्यवसाय इथे आज आपण धाडसी निर्णय घेणार आहात आणि त्यामुळे आज लोक प्रशंसेस तुम्ही पात्रही ठरणार आहात. तर पुढील राशीचा विचार करूया, ती म्हणजे वृषभ राशी. वृषभ राशीने आज खर्चिक बाजू टाळाव्या, अनावश्यक खर्च करू नये, कुठल्या प्रकारचं ज्याची गरज नाही असा खर्च करू नये, कोणाला उधार उसनवारी देऊ नये, ही गोष्ट आज वृषभ राशीने करावी. तसेच मिथुन राशीचं आज भविष्य बघायला गेलं तर अतिशय उत्तम असं भविष्य आज मिथुन राशीचं आहे. ते म्हणजे त्यांनी त्यांच्या वाक्चातुर्याने त्यांना आज बराच सारा फायदा होणार आहे. त्यांच्या जवळ जी लोक आहेत त्यांच्या वाक्चातुर्यामुळे खूप आनंदित आणि उल्हासित राहणार आहेत. तर त्यांच्याकडनं जर यांना काही काम काढून घ्यायचं असेल तर आज त्या गोष्टीचा त्यांनी नक्की फायदा करून घ्यावा. तसेच कर्क राशीचा जर विचार करायला गेला तर आजच्या दिवशी कर्क राशीला स्त्री वर्गास आजची जी संकष्टी चतुर्थी आहे तर ती उत्तम आहे. त्यांनी मनोभावे श्री महागणपतीची उपासना करावी आणि त्याची कृपादृष्टी आपल्या संसार सुखासाठी प्राप्त करून घ्यावी. तसेच जर आता सिंह राशीचा जर विचार केला गेला तर सिंह राशीने आज काही करून आपला जो आक्रमकपणा तसेच कठोर बोलणे हे टाळले पाहिजे. बाकी आज कोणाचेही मन दुखावेल असे बोलू नका. आपल्या हाताखाली काम करणाऱ्या सहकाऱ्यांना जरा प्रेमाने वागवा. तसंच बघायला गेलं तर आज त्यांनी श्री शनी महाराजांचं दर्शन करावं, त्यांचा कृपाशीर्वाद घ्यावा. आता पुढची रास आपण घेऊया कन्या रास. कन्या राशीचा विचार केला तर आजचा दिवस आपल्यासाठी एक मध्यम दिवस असा आहे. त्यामुळे आपण कुठल्या प्रकारचा अनावश्यक धाडस करू नका, कुठल्या प्रकारचा पराक्रम किंवा वादविवाद करायला कुठल्या पद्धतीने जाऊ नका. आता पुढची रास आपण घेऊया ती म्हणजे तुळ रास. तुळ राशीला आजचा दिवस कसा आहे तर पती पत्नींमधील संबंध अतिशय उत्तम आणि दृढ करणारा असा दिवस आज तुळ राशीचा आहे. तर त्याचबरोबर जसे पती पत्नींमधील संबंध दृढ होणार आहेत तसेच प्रेमी युगुलांसाठी सुद्धा एक मौज मजेचा दिवस ठरावा असा आजचा दिवस या तुळ राशीच्या लोकांसाठी आहे.
तर आपण पुढची रास बघूया, वृश्चिक रास. वृश्चिक राशीचा जर विचार केला तर आजचा दिवस यांच्यासाठी जरा वाहन जपून चालवा. कारण थोडंसं आपल्याला गतीची आवश्यकता कायम वाटत असते, तर वाहन जपून चालवा. पण त्याच्याच विपरीत बघायला गेलं तर आज जे मागे कोणाला उसने दिलेले पैसे असतील ते पैसे आज तुम्हाला प्राप्त होतील. त्यामुळे जपून वाहन चालवा, जो पैसे देणारे त्याच्यापर्यंत पोहोचा. त्याच्यानंतर पुढची रास घेऊया आपण, धनुरास. आज आपण घेतलेल्या निर्णयावर ठाम राहा. कुठलाही एक निर्णय ज्या घ्याल त्यावर ठाम राहा. ग्रह खरेदीचे योग दिसत आहेत, त्यामुळे त्याचाही तुम्ही फायदा घेऊ शकता. त्यानंतर आपण बघूया मकर रास. मकर राशीचा जर विचार केला तर आजचा दिवस हा थोडा त्यांचा कष्टाचा किंवा मान अपमानाचा असेल. पण जसा जसा दिवस पुढे सरकेल तसं दिवसाच्या शेवटापर्यंत त्यांना नक्कीच काहीतरी सुवार्ता मिळते. तर कुंभ राशीचा आपण विचार करायला गेला तर आजचा दिवस त्यांच्यासाठी अतिशय शुभ असा आहे. कुठल्या प्रकारची संशोधनात्मक जी कार्य आहेत त्यामध्ये यांनी हात घातला पाहिजे. नवीन रिसर्च डेव्हलपमेंट जे काही प्रोजेक्ट असतील त्यामध्ये यांनी अभ्यास केला पाहिजे. नवीन कुठल्या प्रकारचा काही अभ्यासक्रमात यांना जायचा असेल तर त्यातही त्यांनी सुरुवात केली पाहिजे. तर त्यानंतर जे ते मीन राशीसाठी आजचा दिवस खूप शुभ आहे. त्यांच्या घरात मंगल कार्याची चाहूल लागू शकते. त्याचबरोबर जे नवपरिणित आहेत, ज्यांचे विवाह इच्छुक आहेत, त्यांच्यासाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. तर त्यांनी आजच्या दिवसाचं एक सुवर्ण योगाप्रमाणे वापर करून घ्यावा आणि ज्या काही गोष्टी त्यांच्या बोलण्याच्या, राहण्याच्या अडकलेल्या असतील त्या त्यांनी निश्चित आणि व्यवस्थित करून घ्यावं. आता हे आपण 12 राशीचं भविष्य पंचांग बोललो. आता ह्यामध्ये काहीतरी एक सुविचार किंवा काहीतरी एक बोधकथा तुम्हाला सांगावी असं मला वाटतं. तर सहसा काय होतं, आजकालची जी नवीन पिढी आहे ती विचार करताना काय करते की मला रोज मोटिवेशन पाहिजे. तर सकाळी उठल्यापासून इंस्टाग्रामच्या रीलवर, फेसबुकवर ते रोज काहीतरी मोटिवेशन रील बघत असतात, कुठ इंडियन चॅलेंज बघत असतात. पण मोटिवेशन म्हणजे सगळं का? तर नाही. तर सगळ्यात पहिले मिळतं एखाद्या व्यक्तीला आयुष्यात ध्येय. ते ध्येय गाठण्यासाठी लागते प्रेरणा. ती प्रेरणा म्हणजे मोटिवेशन. आणि ते सक्सेड करण्यासाठी लागते तुम्हाला डिसिप्लिन, शिस्त आणि सातत्याने प्रयत्न. पण आजकालचा युवा जर तुम्ही नीट बघितला तर तो फक्त सकाळी उठून रात्री झोपेपर्यंत फक्त मोटिवेशन ऐकत असतो, वाचत असतो आणि एकमेकाशी चर्चा करत असतो. पण याच्यामध्ये जे डिसिप्लिनचं जे महत्व आहे हे बहुतांश ठिकाणी कमी होताना दिसतंय. सातत्याने प्रयत्न जर तुम्ही केले तर तुम्ही घेतलेलं ध्येय आणि तुम्हाला मिळालेलं मोटिवेशन हे एका कुठल्या तरी उच्च पदापर्यंत किंवा 100% रिझल्ट पर्यंत ते जाऊ शकतं. तर तुम्ही मांझी हा पिक्चर बघितला असेल तर त्यात त्या व्यक्तीने, दशरथ मांझी आहे, त्याने त्याच्या बायकोचा मृत्यू झाला कारण रस्ता नव्हता. तर त्याने फक्त ध्येय ते ठेवलं की हा डोंगर खणून मी रस्ता काढेल. आणि त्याने फक्त ध्येय ठेवलं आणि रोज मोटिवेशन स्पीकरचं काहीतरी ऐकलं म्हणून त्याने डोंगर नाही खणला. तर तो रोज सकाळी जायचा, लोक त्याला वेडे म्हणायचे, पण तो त्या डिसिप्लिनने जायचा, डिसिप्लिनने रोज तो डोंगर खाण्याचा आणि एक दिवस त्याने तो रस्ता करून दाखवला. तर अशाच पद्धतीने तुम्ही तुमच्या आयुष्यातही बदल घडवा आणि नुसतं मोटिवेटेड राहण्यापेक्षा कार्यकर्तृत्ववान पण राहा. नमस्कार. श्री गुरुदेव.